जय श्री काशी गुरुदेवाय नमः. जय श्री सिद्ध सोमदेवाय नमः. माझं नाव गौरी रोहन जाधव. मी कराडहून येते. आम्ही आता 2 महिने झाले इथं वारी करतो आहे. माझा अनुभव असा आहे की ज्यावेळी होळी पौर्णिमा होती त्या दिवशी माझ्या दिव्याच्या ज्योतीमध्ये सिद्ध सोनुदेवांची मूर्ती तयार झाली होती आणि तो फोटो जस्ट मी लगेच सोनुदेवांना व्हॉट्सअपला पाठवला होता. देवाने तो पाहिला, त्याला छान आणि टाकलं आणि त्यानंतर मी देवांना म्हटलं की तुम्ही मला प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि असं म्हणून मी होळीची पूजा करायला गेले. त्याचवेळी आमच्या शेजारच्या घरात होळी पूजन करून आल्यानंतर शेजारच्या घरात खूप मोठा साप निघाला आणि तिथं मी सांगत होते सगळ्यांना की घाबरू नका की देवाने दर्शन दिलेलं आहे म्हणून. पण तरी ते रात्री 12-1 वाजेपर्यंत शोधत होते, सापडला नाही. जो मुलगा होता तो सर्पमित्रच होता शोधणारा. परत त्या दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या देव स्वप्नात आले सर्परूपात आणि जो मुलगा साप पकडणारा होता त्याला मी बोलवायला गेले की आमच्या घरात मोठा साप आला आहे आणि तो त्यांना पकडायला असेल. तर त्यावेळेस माझ्या असं एक डोक्यात आलं की इतका मोठा साप कसा पकडणार आणि हेच स्वप्न मी पडलेलं त्याला त्याच्या घरी सांगायला गेले 9 वाजता आणि तो आणि त्याचा भाऊ दोघंही न्याहारी करायला बसले होते आणि ज्यावेळेस मी त्याला हे स्वप्न सांगत होते त्याचवेळी त्याची बायको शेजारी कपडे धुत होती आणि पाणी घेण्यासाठी ती उठली असता तिला तिथे साप दृष्टीस पडला आणि ती साप आहे म्हणून सांगण्यास आम्हाला सगळ्यांना आली आणि मी सापाला घाबरते. त्यामुळे मी जिथं आहे तिथंच उभारले होते. ती पुन्हा त्यांना शोधायला लागली तर ते काय सापडले नाहीत. पण अशा रीतीने मला 2 दिवस देवांनी सर्परूपात दर्शन दिलं. त्याचबरोबर माझा दुसरा अनुभव म्हणजे मी शाळेमध्ये जॉब करते. तर माझं 6 महिन्याचं पेमेंट रखडलेलं होतं. आमचा पगार दिला नव्हता. तो पगार आमचा कालच मला मिळाला आहे. जय सिद्ध काशी गुरुदेव, जय श्री सिद्ध सोमदेवाय.